कोल्हापूर शिवजयंती उत्सव 2025 छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्त्या, इतिहासात घडलेल्या घटनेवरील भव्य असे सेटअप, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट आणि शिवजयंतीच्या भव्य अशा मिरवणूक. भगवा झेंडाचा फडकालता आणि पाकिस्तानच्या झेंड्यावरती आम्ही पाय ठेवून निघालो. कसं काय शार्ट पब्लिक. तर आता आम्ही निघाले कोल्हापूरमध्ये आणि आपल्या कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं भव्य मिरवणूक असतात आणि भव्य सेटअप पण उभा केलेला असतात. यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागते आणि कमेंट मध्ये सांगायला लागते की व्हिडिओ ब्लॉग कसा आलाय. कमेंट ढीगभर करायला लागतात. संयुक्त जुना बाजार पेठेने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती छत्रपती शिवाजी पुलाच्या एंट्रीलाच बरोबर अशी ठेवली होती आणि बघून भावा डोळ्याचं पारणं भेटलं. संयुक्त जुना बाजाराचा भव्य सेटअप आणि महाराजांची आकर्षक मूर्ती दरवर्षी बघण्यासारखी असते. बापू फ्रेंड सर्कलने तर पावनखिंडीचा देखावा केलेला आणि महाराजांची ही मूर्ती त्यांची बघण्यासारखी होती. तर आता मी आले रंकाळ्याकडे क्रांती पॉईंटचा देखावा बघायला. आणि या देखाव्याचा विशेष म्हणजे लय मोठा सेटअप उभा केलाय आणि तुम्ही वरती जाऊन आरामात महाराजांच्या समोर फोटो काढू शकताय. नख बाकी कुड्याने बिलबर कुड्याने बिलबर बाळाबर लख लख ती जणू तलवार दिसे तलवार. नागोबाच्या बेळ्यामध्ये आहेत गाड्या नाही. तर आता आम्ही निघालो छत्रपती शिवाजी पुतळ्याकडे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी जे इंटिरियर केले इथे इतिहासात घडलेल्या घटना आर्टद्वारे दाखवण्यात आल्यात. त्या तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या. पाकिस्तानचा झेंडा पायात तुडवून छत्रपती शिवाजी पुतळ्यावरती हा डिजिटल एक आकर्षण ठरला. तर आता मी महादा रोडला चाललोय आणि महादा रोडला मिरवणूक कशा असतात बघा नुसतं आणि साऊंड तर कशा असतात बघा. आता कोणतरी हाय करायला तर मला माहित नव्हतं. तर आपला विषय कसा प्रत्येक वेळी हार्ड असते ना त्यामुळे आपल्याला कोणा कोणतरी भेटत असते. बघ महादा रोड जवळ साऊंडचा आवाज यायला लागलाय बघ. सुट्टी नाही कसं आहे कानगीर आहे कानगीर. वाघाच्या साऊंड वरती पोरं लय बसलेली आणि पोलीस त्याने घालवायला देत आणि पोरं पण काय ऐकत नव्हती आणि साऊंडच्या मागे तर पोरांना ढीग बघा पुढे केवढी बसल्यात. या गाण्याचा कॉपीराइट क्लेम यायला नको म्हणून मी व्हिडिओ म्यूट करतोय. महाराजांच्या मूर्तीच्या मागे अॅनिमेशन लय भारी केलं होतं. असं वाटायला की खरोखरच महाराज आहेत. यानंतर आम्ही गेलो बिंदू चौकात. संयुक्त रविवार पेठनं आकर्षक मूर्ती आणि प्रोजेक्टरद्वारे बुरुजावरती महाराजांचा इतिहास दाखवला होता. बसून घ्यायचा आहे कारण की आपल्याला ऍक्ट जो आविष्कार आहे तो समोरून आपल्याला पाहायला मिळेल.
बरोबर समोरून. तर आपण जे डावीकडे आपण बसलेले आहेत अंधारामध्ये, आपण थोडंसं इकडे या बाजूला उजवी बाजूला यायचं आहे. आणि बिंदू चौकात दररोज या स्क्रीनवरती आई महालक्ष्मीची पूजा आणि दर्शन रोज लोकांना दाखवलं जाते. तर आता आम्ही निघालो कसबा बावड्यात आणि कसबा बावड्यात पण छत्रपती शिवाजी महाराजांची नवीन मूर्ती प्रतिष्ठापना केल्या ती पण तुम्हाला मी दाखवतो. कसबा वाड्यात आम्ही आलो आणि काय डेकोरेशन केले भावा, विषय महाराजांच्या मूर्तीकडे नुसतं बघत राहू वाटते आणि तिथनं घरला पण येऊ वाटत नाही. हा महादरवाजा झेंडूच्या फुलांनी सजवलेला लय बाहेर दिसायचा आणि पुढे तर महाराजांची वेगवेगळी चित्र लावलेत आणि त्यात महाराजांबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांनी लिहिलेली माहिती पण लावल्या. व्हिडिओ थांबवून वाचून घ्या. काही व्हिडिओच्या आवाजांमुळे मला व्हिडिओ म्यूट करायला लागते, नाहीतर क्लेम येतोय परत. ज्या वेळी या मूर्तीकडे बघतोय असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असल्याचा खरोखर असा भास होतोय. आणि एवढं नक्षीदार कोरीव काम या मूर्तीचं केले. भगवा झेंडाचं मानानं फडकावलं, झेंडूच्या फुलांचं डेकोरेशन आणि केळींची पानं, एक नंबर डेकोरेशन केलं होतं. श्री दत्त महाराज तालीम यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज व युवराज शंभूराज यांच्या भेटीच्या क्षणाचा देखावा केला होता. शिवजयंती निमित्त कोल्हापूरमध्ये केलेले हे देखावे अजून पुढे तुम्हाला 2 ते 3 दिवस बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही बघितलं असेल तर बघून घ्या आणि हे व्हिडिओ तुमच्या कोल्हापूरच्या बाहेरील मित्रांना पण शेअर करा. कोल्हापुरात मिळून बघून घरला आलतो आणि चौकात आलो तर बघते तर सुंगी भजन चालू होतं. तर भावंड तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवरती लवकरात लवकर विषयाड मुलाखती पण बघायला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला लागते आणि व्हिडिओला शेअर पण करायला लागते, कारण आपला विषय कसा हार्ड असते. 0 वरली कंपनी आपली शेवटपर्यंत.